बांग्लादेश में हिंदू समुदाय पर हो रहे अत्याचारों के खिलाफ पूरे भारत में विरोध प्रदर्शन हो रहे हैं। महाराष्ट्र के हर जिले में विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, इस्कॉन परिवार और सकल हिंदू समाज के नेतृत्व में हजारों लोग सड़कों पर उतरे। कोल्हापुर, गोंदिया, जालना, बीड, पंढरपुर, नंदुरबार, सिल्लोड, धुलिया, नाशिक, इन सभी जिलों में आज प्रदर्शन देखा गया। प्रदर्शनकारियों ने बांग्लादेश सरकार से दोषियों के खिलाफ कड़ी कार्रवाई और अल्पसंख्यक हिंदुओं की सुरक्षा की गारंटी की मांग की। हिंदुओं पर अत्याचार बंद करो, हमारी संस्कृति की रक्षा करो। यह केवल धर्म का मामला नहीं बल्कि मानवाधिकार का उल्लंघन है। बांग्लादेश में हिंदू मंदिरों पर हमले और हिंदुओं की संपत्तियों को नुकसान पहुंचाने की घटनाएं सामने आई। इन घटनाओं ने भारत में गहरा आक्रोश पैदा कर दिया। महाराष्ट्र में सबसे अधिक प्रदर्शन दर्ज हुए हैं। विश्व हिंदू परिषद और बजरंग दल ने प्रदर्शन का नेतृत्व किया। सकल हिंदू समाज के अन्य संगठनों ने भी समर्थन किया है। प्रदर्शनकारियों ने संयुक्त राष्ट्र और अंतर्राष्ट्रीय मानवाधिकार संगठनों से हस्तक्षेप की अपील की। हम बांग्लादेश सरकार से मांग करते हैं कि दोषियों को तुरंत सजा दी जाए और हिंदुओं की सुरक्षा सुनिश्चित की जाए। यह केवल एक समुदाय का नहीं बल्कि पूरी मानवता का मामला है। यह हमला हमारी संस्कृति और धर्म पर है। हमें इस मुद्दे को हर स्तर पर उठाना होगा। महाराष्ट्र पुलिस ने इन प्रदर्शनों को शांतिपूर्ण बनाए रखने के लिए सतर्कता दिखाई। प्रदर्शनकारियों ने चेतावनी दी कि अगर बांग्लादेश सरकार ने जल्द कार्रवाई नहीं की तो आंदोलन और बड़ा हो सकता है। गेल्या काही दिवसापासून आज देखील आणि सांगता येणार नाही इतके दिवस जगातल्या हिंदू समाजाच्या आयुष्यातली सर्वात मोठी लढाई जर आज कोण लढत आहे ते बांगलादेशमधली हिंदू आहेत, ज्याचा विचार कधी केला नव्हता, ज्याची अपेक्षा नव्हती, अशा परिस्थितीला बांगलादेशमधल्या हिंदू समाजाला सामोरे जावं लागत आहे। आणि त्याची एकमेव विचारधारा म्हणजे आक्रमकता। देशाच्या सरकारकडे आजच्या झालेल्या मूकमोर्चातून आमची एवढीच मागणी आहे की तिथल्या परिस्थितीमध्ये हस्तक्षेप करून तिथले होणारे हमले थांबवावे। कारण की इतिहास बघितला तर भारतावर बांगलादेशचं मातृत्व आणि पितृत्व आहे। कारण की बांगलादेश याला देश म्हणून जगाच्या नक्षावर आणणारा भारत हाच आहे। त्यामुळे तिथल्या प्रशासन आणि शासनाला ही परिस्थिती हाताळली जात नसेल तर भारताच्या सरकारने आणि सैन्याने याचा हस्तक्षेप करून तिथले मानवी तत्वांवर आणि हिंदू समाजावर खास करून होणारे हमले थांबवावे, ही मूकमोर्चाच्या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत। धन्यवाद। बंद करो ये अत्याचार। बांग्लादेश छोड़ दो। बांग्लादेश छोड़ दो। जय श्री राम। आज बांग्लादेश में जो हिंदुओं पे अत्याचार हो रहे हैं, हमारी माता बहनों की आबरू लूटी जा रही है, उसके खिलाफ पूरे भारत वर्ष में हर तहसील, हर जिला स्थान पे हम हिंदू संगठन, हिंदू समाज की ओर से निवेदन दिया जा रहा है। और हमारी ये मांग है कि जो बांग्लादेश में आज की जो परिस्थिति विकट होती चली जा रही है, उस परिस्थिति में वहाँ के जो कट्टरपंथी मुस्लिम लोग जो है वो हमारे वहाँ के माइनॉरिटीज़ हिंदू बांधवों पर अत्याचार कर रहे हैं, उनको वहाँ से भगा रहे हैं। हमारी माता बहनों की आबरू लूटी जा रही है। ऐसी स्थिति में वहाँ के जो हिंदुओं के आस्था श्रद्धा स्थल है उनको तहस नहस किया जा रहा है। हमारे इस्कॉन के जो पूजनीय संत है, पूजनीय संत चिन्मय दास जी, उनको जेल में डाला जा रहा है। उनके ऊपर देशद्रोह का मुकदमा चलाकर उनको जेल में डालकर उनको वहाँ पे वकील भी मिलने नहीं दिया जा रहा है। ऐसी परिस्थिति में आज के निवेदन के माध्यम से हमारी ये मांग है कि आज जो मानवाधिकार दिन है और इसी दिन के अवसर पर यूनाइटेड नेशन की ओर से वहाँ पे बांग्लादेश में शांति सेना भेजी जाए और वहाँ की परिस्थिति अपने काबू में लेकर वहाँ के हिंदुओं को बचाया जाए। यही मांग हमने आज की मांग रहा बलिदान वतन, मांग रहा बलिदान वतन।
खून न खौले, खून नहीं वो पानी है, किस हिंदू का खून न खौले। खून नहीं वो पानी है। भारत माता की। मंदिर मिटे मिटे गुरुद्वारे, कब तक चुप रहेंगे हिंदू हमारे। मंदिर मिटे मिटे गुरुद्वारे, साथियों हो जाओ तैयार। 22 सितंबर को जो गोंदिया जिले ने अपना सकल हिंदू समाज के द्वारा जन आक्रोश जो मोर्चा निकाले थे और जिसमें पूरा हिंदू समाज एकत्रित हुआ था बांग्लादेश के विरोध के लेके आज वैसे घटना फिर घट रही है। तो सकल हिंदू समाज के द्वारा पूरे भारत में आज के दिन सभी जगह कलेक्टरों पर ज्ञापन देने का कार्यक्रम है और उसी उद्देश्य को लेकर आज हम लोगों ने फिर से अपने हिंदुओं की सुरक्षा और रक्षा के लिए, मंदिरों की रक्षा के लिए और साधु संतों की जो जेल में डाला जा रहा है उनको छुड़ाने के लिए आज हम पूरा ज्ञापन कार्यक्रम हमारा है जो हम यहाँ से कलेक्टर ऑफिस जाएंगे और वहाँ कलेक्टर को ज्ञापन देंगे। बड़े पैमाने में महिला भी आई है आज गोंदिया शहर में रैली घूमने वाली है, गोंदिया शहर वालों को जागरूक करने वाली है। हाँ, ये जागरूकता के लिए हिंदू समाज को हम बार बार बोल रहे हैं कि जात पात की करो विदाई, हिंदू हिंदू भाई भाई। तो ये उसी के उद्देश्य से सभी समाज के लोग आज एकत्रित हुए हैं और यहाँ से हम कलेक्टर ऑफिस जाकर कलेक्टर को ज्ञापन देंगे और सरकार को चेताएंगे कि जो आप हमारे वोटों से यहाँ बैठे हो तो आपका कार्य है हमारे हिंदुओं की सुरक्षा करना, रक्षा करना, और आप नहीं करोगे तो हम आपको आपके गद्दे से उतारते भी आता है। ये संदेश देने का संकेत हम जाओ रे हिंदुओं। बांग्लादेश में अपने हिंदू परिवारों पर जो हमले हो रहे हैं, अपने मंदिर जो तोड़े जा रहे हैं, अपने साधु संतों को जो जेलों में डाला जा रहा है, इसके विरोध में आज गोंदिया सकल हिंदू समाज के द्वारा विरोध रैली निकाली जा रही है। समस्त मेरे हिंदू व्यापारी बंधुओं, अपने अपने दुकानों से बाहर निकलो और अपने हिंदू होने का परिचय दो। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम। गुरुद्वारा मंदिर और जो हिंदू इसकी बात करेगा वही देश में राज करेगा। जो हिंदू इसकी बात करेगा वही देश में राज करेगा। नहीं चलेगी, नहीं चलेगी दादागिरी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी दादागिरी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी दादागिरी, नहीं चलेगी। अरे हिंदू अत्याचार कराने बांग्लादेश बांगलादेशमधील हिंदूंवर होणारा अत्याचार या पाठीमागं आम्ही या ठिकाणी निदर्शने आम्ही काढलेली होती, पण नुसतं निदर्शने काढून आता फायदा नाही आहे। माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक हिंदूने आता समजदार झालं पाहिजे। त्यांनी शास्त्राशिवाय त्यांनी शास्त्राचा सुद्धा आता उपयोग केला पाहिजे। प्रत्येक हिंदूंनी आपापल्या घरामध्ये आपले हत्यार तलवारी सुद्धा या ठिकाणी आता आपण तयार केला पाहिजे। येणारा काळ हा हिंदूंना नस्तनाबूत करण्यासाठी, हे जग हिंदूंना सर्वनाश करण्यासाठी या ठिकाणी एकत्रित होत आहे। तरी आपल्या हिंदूंनी गाफील न राहता आपापल्या शस्त्र पद्धतीने आपण आपल्या घरांमध्ये तलवारीचा सुद्धा आपण या ठिकाणी उपयोग आपण या ठिकाणी केला पाहिजे। आणि बांगलादेशला माझं सांगणं आहे की बेटांनो, आम्ही भारतवासी येण्याचे तर दूरच आहे, पण नुसते आमचे नागा साधू जरी अर्धे आले तर तुमचा बांगलादेश या ठिकाणी पृथ्वी तलावरून ती गायब करून आम्ही टाकू शकतो। पण आम्हाला सरकारला एकच आता सांगायचं आहे की लवकरात लवकर बांगलादेशमधील हिंदूंवर होणारा जो अत्याचार आहे तो तुम्ही थांबवावा। एवढं बोलतो, 2 शब्द संपवतो। बांगलादेशात होणाऱ्या हिंदू समाजावर हल्ले, हिंदू मंदिरांची त्या ठिकाणी विटंबना, महिलांची त्या ठिकाणी होणारी
छेडछाड, हिंदू घरांवर त्या ठिकाणी होणारी लूटमार याचा निषेधार्थ आज सकल हिंदू समाजाच्या वतीनं जागतिक मानव अधिकार या दिनाचं औचित्य साधून नंदुरबार शहरामध्ये मूक मोर्चा काढण्यात आला. यामागचा हेतू असा आहे की बांगलादेशामध्ये समस्त हिंदू बांधवांवर त्या ठिकाणी धर्मांध मुसलमानांकडनं अत्याचार केले जात आहेत, त्यांना हुसकावून लावण्यात येत आहे. हिंदू समाजाच्या हिंदू बांधवांच्या घरांची लूटमार केली जाते, जाळपोळ केली जाते, महिलांवर अत्याचार केले जात आहेत, देवालये मंदिरं उद्ध्वस्त केली जात आहेत आणि याचा निषेध म्हणून आज या ठिकाणी सकल हिंदू समाजाच्या वतीनं मूक मोर्चा काढण्यात आला. काश्मीरमध्ये एखाद्या पाक पुरस्कृत पाकड्याला, अतिरेक्याला जर आपल्या भारतीय सैन्यानं कबरीत गाडलं, ठार केलं, तर लगेच मानव अधिकार या विभागाचे अधिकारी त्या ठिकाणी जातात, त्यांची सांत्वना भेट घेतात आणि आपल्या प्रामाणिकपणानं आपल्या देशाचं रक्षण करणाऱ्या सैनिकांवर टीकेची झोड त्या ठिकाणी उठवितात. आणि दुसरीकडे बांगलादेशामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हिंदू बांधवांवर अत्याचार केले जात आहेत. या संदर्भात मानवा अधिकार विभागाचे अधिकारी हे गप्प का, हा देखील या ठिकाणी आमचा सवाल आहे. आम्ही बांगलादेशाला या ठिकाणी सांगू इच्छितो की तुम्ही आता तिथे असलेल्या आमच्या हिंदू बांधवांवर अत्याचार कराल, त्यांची दुकानं आणि घरं लुटमार कराल, त्यांची हत्या कराल, आमची मंदिरं उद्ध्वस्त कराल, तर खबरदार, हिंदुस्थानातला एक एक हिंदू तुमच्या देशावर चाल केल्याशिवाय या ठिकाणी गप्प बसणार नाही. आणि हेही लक्षात घ्या की आमचे देशाचे प्रधानमंत्री आदरणीय वंदनीय विश्वगुरू मोदीजी आहेत, त्यामुळे हे देखील ते खपून घेणार नाही, हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. हरे कृष्ण, रामकृष्ण हरी. आम्ही या ठिकाणी सकल हिंदू समाज संघटनेच्या वतीने आंदोलन मूक मोर्चा आम्ही चालू करत आहोत. आपण पाहत आहात गेल्या 6 महिन्यापासून बांगलादेशमध्ये खूप मोठ्या प्रमाणात हिंदूवरती अत्याचार होत आहे. तर चूक आहे तरी काय बांगलादेशवासियांचं, तर त्यांचं चूक माहिती आहे आपल्याला काय आहे, फक्त एकच चूक आहे की ते लोक हिंदू आहेत. हा एवढा मोठा त्यांच्यावरती अमानुषपणे अत्याचार होतो. एक 14 वर्षाच्या मुलीवरती 70 जण बलात्कार करत आहेत आणि खूप मोठ्या मोठ्या आमच्या हिंदुत्वाच्या स्त्रियावरती अमानुषपणे बलात्कारपणे करून त्यांना मारून टाकत आहेत. आम्ही केलं तरी काय, तर त्यांना न्याय देण्यासाठी, बांगलादेशवासियांना न्याय मिळवून देण्यासाठीच आम्ही भारतीय आहोत, सनातनी भारतीयच्या वतीने आम्ही सर्वजण एकत्र येऊन आज पूर्ण भारत देशभरामध्ये आम्ही एक आंदोलन करत आहोत. त्याच्याच वतीने एक मूक संघटना, हिंदू सकल संघटनेच्या वतीने मूक मोर्चा पंढरपूर या ठिकाणी करत आहोत. पहा, हे करण्याचा एकमेव उद्देश आहे, आम्हाला कुणाला भडकवायचं नाही किंवा कुणाला हिंदुत्ववाद्यांच्या विरुद्ध जाऊन आम्ही बाकीच्या ह्याच्यावरती अत्याचार नाही करायचं. आमचा एकच हेतू आहे की हिंदू पूर्वीपासूनच एक सहनशीलता आहे, हिंदू एक प्रेमळ आणि एक स्वाभाविक करुणा भावना त्यांच्यामध्ये आहे आणि जनजागृतपणे आम्ही हिंदू समाजासाठी लढा देत आहोत. तर आम्हालाही जगू द्या, कारण हे एक आम्ही मनुष्य म्हणून एक कर्तव्य आहे की आम्ही एक प्रेमाने जगत आहोत. आम्ही कोणावरती अत्याचार न करणारे एक हिंदू समाज आहे. तर आज जे बांगलादेश देशामध्ये अमानुषपणे हे जे कृत्य घडत आहे, ते कृत्य बाकी कुठल्याही देशामध्ये नाही व्हायला पाहिजे. आणि आपल्याही देशामध्ये, भारतामध्ये सर्वात जास्त संख्या असलेले, ह्या जगामधले 140 करोड लोकसंख्या असलेले हिंदुत्ववादी देश म्हणून भारत देशात ओळखले जातात. परंतु कधीही भारत देश बाकी कुठल्याही समाजावरती अत्याचार नाही केला. परंतु तुम्ही का आमच्यावरती अत्याचार करत आहोत, हे अत्याचार होऊ नये म्हणून आज आम्ही पंढरपूरच्या वतीनं सकल हिंदू
मोर्चा काढलाय, काय जसं की आज सर्वांना माहिती आहे, आज जागतिक मानवाधिकार दिवस आहे आणि जो आता सध्या बांगलादेशवर जो तिथले हिंदूंवर, अल्पसंख्याक असलेल्या हिंदूंवर जो अत्याचार होत आहे व तिथले जे धार्मिक स्थळ आहे, मंदिर आहे, ते तोडले जात आहे, तर कुठे ना कुठे त्याच्यावर रोखथाम व्हावी आणि आपल्या भारत सरकारमार्फत त्यांच्यावर काही ना काही कठोर कारवाई करण्यासाठी प्रयत्न व्हावेत, यासाठी आम्ही इथं सकल हिंदू समाज म्हणून एकत्रित आलो होतो. माझं नाव राहुल वर्तले, बजरंग दल प्रांत गौरक्षा प्रमुख. आणि तसेच दुसरा एक विषय असा होता की भारतामध्ये तसेच महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र पाणी अधिनियम कायद्याअंतर्गत गोवंश हत्या बंदी असताना सुद्धा इथे जालन्यामध्ये सर्रास गोवंश कत्तल होत आहे. आता काही दिवसापूर्वीच इथं 12 टन गोमांसाचं चमडा जप्त करण्यात आलेला होता, तरी कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. त्याचा आम्ही सर्वजण इथं निषेध व्यक्त करत आहोत. आणि प्रशासनाकडे अशी विनंती आहे की जे काही गोवंश हत्या होत आहे त्याच्यावर कुठे ना कुठे कारवाई झाली पाहिजे, अन्यथा बजरंग दल पद्धतीने इथं कारवाई करण्यात येईल. अर्पित कर दो तन मन धन, देश ने पुकारा है, बांग्लादेश तुम्हारा है. जाग जाओ रे हिंदुओं, बांग्लादेश में अपने हिंदू परिवारों पर जो हमले हो रहे हैं, अपने मंदिर जो तोड़े जा जिस हिंदू का खून न खौले, भारत माता की. हिंदू हमारे मंदिर साथियों हो जाओ तैयार, हो तैयार साथियों, हो जाओ तैयार, हो जाओ तैयार साथियों, हो जाओ तैयार, तैयार साथी.